नमस्कार सगळ्यांना, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आधीच्या एपिसोडमध्ये गोल्डन टेम्पल पाहिले आहे. आता वेळ आहे पाहायची वाघा बॉर्डर आणि जालियनवाला. तर ह्या ब्लॉगमध्ये मी दोन्ही दाखवणार आहे. आणि जर तुम्ही माझा गोल्डन टेम्पलचा ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तर ही आहे जालियनवाला बागची एंट्री खूप छोटी आहे आणि इथे कोणतीही एंट्री फी नाहीये. जालियनवाला हत्याकांड का घडला याचा विस्तार मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर बैसाखीच्या दिवशी हजारो निष्पाप लोक मारले गेले. याला जालियनवाला बाग हत्याकांड असे म्हटले जाते. आतमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला दोन्ही बाजूने महिला, पुरुष आणि लहान मुले यांची चित्र दिसताय. तर हे सगळे बैसाखीच्या सणाच्या निमित्ताने जालियनवाला बाग इथे आले होते. हे सगळे त्याचे प्रतीक आहे. जालियनवाला बाग हत्याकांड ही भारताच्या इतिहासामध्ये दुर्दैवी घटना आहे जी की 1919 मध्ये घडली होती. या हत्याकांडाचा जगभरात निषेधही करण्यात आला होता. जालियनवाला बाग या घटनेपूर्वी रोलेट कायद्याला विरोध झाला आणि ह्या कायद्याला खूप जणांनी विरोध केला होता. त्यासाठी सत्याग्रह आंदोलन झाले होते आणि यात खूप जणांचा सहभागी होता. आणि पुढे जे तुम्हाला स्मारक दिसत आहे त्याला फ्लेम ऑफ स्मारक म्हणून ओळखले जाते. तर तुम्ही हे पुढे जे गार्डन पाहत आहे तिथे 20,000 लोक तरी जमा झाले होते, कारण सण होता बैसाखीचा. एवढे लोक तेव्हा तिथे जमा झाले होते. तर इथे आतमध्ये आल्यावर तुम्हाला इथे एक म्युझियम दिसेल जिथं तेव्हा झालेल्या आणि त्या काळातील बऱ्याच घडामोडी अगदी सविस्तर आणि सुंदर मांडल्या आहेत. ही जी विहीर आहे जिथे आपला जीव वाचवण्यासाठी बऱ्याच लोकांनी उड्या घेतल्या होत्या आणि या विहिरीला शहीद कुवा असेही म्हटले जाते. या विहिरीतून 120 लोक बाहेर काढण्याचे नमूद केले आहे. या ठिकाणी आजही जनरल डायर यांनी लोकांवर झाडलेल्या गोळ्यांची निशाणी दिसते, जे की तुम्ही भिंतीवर पाहू शकता. आणि इथे पुढे आल्यावर तुम्हाला ॲनिमेटेड व्हिडिओद्वारे त्या घडलेल्या घटनांचा चांगला सविस्तरपणे अनुभव पण घेता येतो. तर ह्या ठिकाणी जालियनवाला हत्याकांडचा इतिहास खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडला आहे, जो की चित्रांद्वारे, ॲनिमेटेड व्हिडिओ अशाद्वारे त्यांनी आपल्या समोर आणला आहे. तुम्ही जर अमृतसरमध्ये आला तर इथे नक्की व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमचं जालियनवाला बाग पाहून झालंय आणि आता मी बाहेर आलोय, चौकात आलोय, जिथे की शॉपिंग साठी खूप काही शॉप्स आहेत. आणि आता आम्ही थोडंसं शॉपिंग करून घेतो आणि तुम्ही हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. इथे स्पेशली फुलकारी ओढणीचं कलेक्शन खूप छान आहे आणि इथे रेट पण खूप कमी होते.
सो आम्ही त्याची शॉपिंग केली आणि बाकी जुते वगैरे ते होते त्याचीही आम्ही शॉपिंग केली. बाकी तुम्ही आल्यावर नक्की व्हिजिट करा. याचे रेट पण खूप कमी आहे आणि खूप सारे व्हरायटी पण आहे. तर आता आमची शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही निघालो आहे वाघा बॉर्डरसाठी. तर आता आम्ही बसने जाणार आहे कारण वाघा बॉर्डर हे अमृतसर सिटीपासून 30 किलोमीटर लांब आहे. सो आम्हाला वेळ पण तेवढाच लागणार आहे. आता वाजले 2 आणि आम्हाला तिथे 4 पर्यंत तरी पोचायचे आहे. वाघा अटारी सीमा समारंभ बॉर्डर गेटवर रोज सूर्यास्ताच्या 2 तास आधी होतो. संध्याकाळी ध्वज उतरवण्यासाठी हा सोहळा भारतीय सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजेसद्वारे आयोजित केला जातो. हा सोहळा सुरू होण्याआधी इथे जमलेल्या महिलांना देशभक्तीपर गाण्यावर ग्रुप डान्स करण्याची संधी भेटते. आणि त्यानंतर सोहळा सुरू झाला. हा सोहळा 1986 मध्ये शांततेचा करार म्हणून सुरू केला होता.
इथे इतके एनर्जेटिक फील होते की हे शब्दातही मांडता येणार नाही. तर ही भारत-पाकिस्तान बॉर्डर आहे. तर आमचं आज जालियनवाला आणि वाघा बॉर्डर दोन्हीही झाले आहेत. तर मी हा व्हिडिओ इथेच संपवते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी जम्मूचं वैष्णोदेवी आणि पटनीटॉप हे दाखवणार आहे. तर तुम्ही स्टे ट्यून आणि थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस.